मी सुमन तोत्रे लाडू बनवते तेलाचे. कसे बनवले ते बघा आणि तुम्ही बनवा. मी तेल भाजून घेणार आहे. तेल जरासे भाजायचे, लई भाजले तर होणार नाही लाडू. जरा आवळगावळ भाजायचे. जास्त भाजू नका, नाही तर कडू लागते लाडू. बघा करून. आम्ही सासूना दोघी जणी बनवणार आहे. संक्रांती येणार आहे ना 14 तारखेला. तुम्ही पण बनवून बघा. आता हे तीळ आपण ह्याच्यात काढून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर शेंगदाणे भाजायचे. तीळ असे आपण भाजून घेतले. जास्त भाजायचे नाहीये. त्याचे ना साल काढून कूट करून घ्या. शेंगदाणं साल काढायची आणि पाखडायचं. नंतर कूट करायचा. तिळाच्या लाडूला शेंगदाणे चांगले भाजून घातले तर कूट केला तर चांगले होतात. तांबे घ्यायचा, अशा प्रकारे साल काढून घ्यायची चांगलीशी. काढून घेतले. आता हे पाखडून घ्यायचे. इथे ना मी गूळ घेतला आहे आणि हा गूळ जो आहे तो चिक्कीचा आहे. हा छानपैकी मी किसून घेतला आहे. हा गूळ जो आहे ना तो थोडासा कडक असतो, त्याच्यामुळे ना तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा टेचून घेऊ शकता. तुम्हाला जर चिक्कीचा गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही ते काळा गूळ सुद्धा वापरू शकता. ज्या वेळेस ना पाक आपण कढईमध्ये टाकत असतो ना त्यावेळेस गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर ना गॅस हा मीडियम किंवा एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, जेणेकरून पाक ना आपला जळणार नाही. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला पाक तयार होतो. आणि पाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी पुढे दाखवणार आहे. असा गुळाचा ना पाक करून घ्या लाडू बांधायला. पाक झाल्यावर त्याच्यात ओतायचं. शेंगदाणं तेल मिक्स करायचं. अशी शेंगदाण्याची ना साल काढलेली आहे. तुम्ही पण अशी बघून काढा. मग सगळी काढलेली आहे. आता कूट बनवायचा बारीक. आता इथे ना तीळ आपण पहिलेच भाजून घेतले होते आणि पाक तयार होतोय ना तोवर मी आता ह्या शेंगदाण्याचा ना कूट करून घेते. तुम्हाला जर जाडसर शेंगदाणे ठेवायचे असतील तर तसंही चालेल. काही लोकांना ना शेंगदाण्याचा कूट केलेला आवडतो, तर काही लोकांना ना जरा शेंगदाणे जाडसर आवडतं. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तसे ठेवू शकता.
आता इथे शेंगदाणे आणि तीळ ना छान मिक्स करून घ्यायचे. मीठ करून घ्यायचं आणि त्याच्यात पाक ओतायचा नंतर लाडू बनवायचे. आता पाक तयार झालाय का नाही त्यासाठी ना पाणी घ्यायचंय आणि थोडासा पाक ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. हे बघा असं गोळा तयार व्हायला पाहिजे, एखादी गोळी. जशी ही गोळी आता तयार झालेली आहे. हे बघा गरम गरम पाक पाण्यात ओतायचे आणि बघा तशी गोळी तयार झालेली आहे. आता इथे आपला पाक तयार आहे. तर कढई ना गॅसच्या खाली घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाणे आणि तिळाचं जे मिश्रण तयार केलं होतं ना ते गरम पाकामध्ये घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकर हलवून घ्यायचं आहे आणि गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे आहेत. लाडू बांधताना जर हात भाजत असतील ना तर पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हाताने लाडू बांधायचे. काही लोकांना ना लाडूपेक्षा चिक्की सुद्धा जास्त आवडते. त्याच्यामुळे जर तुम्हाला चिक्की जर करायची असेल ना तर एक पसरट ताट घ्यायचं आहे आणि तेलाचा हात त्याच्यावर फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे गरम मिश्रण ओतायचं आहे आणि लाटणं फिरवायचं आहे आणि गरम असताना चाकूने चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर हे डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. महिना दीड महिना लाडू आणि चिक्की दोन्ही टिकतात. आम्ही बनवले, तुम्ही पण बनवा, आमचं लाडू खायला या. तिळगुळ घ्या, गोड बोला, तिळाचे लाडू बघा आमचे, तसेच बनवा तुम्ही पण.